दाखवलेली उपस्थिती कधीही वाया जात नाही आणि म्हणून याच गोष्टीला अनुसंगून खरं तर हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज सोनवणे यांच्याकडनं 11,000 रुपये, त्याचप्रमाणे आरटी गायकवाड कोंढापुरी आणि केतन एंटरप्राइजेसचे सर्व्हिसर्वा या ठिकाणी 51,111 रुपयाची देणगी त्यांच्याकडनं आलेली आहे. संत कान्होराज महाराज समाधी मंदिर केंदूर खरं तर या समाधी मंदिराच्याकडनं 1,11,000 रुपयाची देणगी या ठिकाणी प्राप्त होते. त्याचप्रमाणे उत्तमरावजी भोसले यांच्याकडनं 11,000 रुपये, बबन आबा चिखले यांच्याकडनं 1,100 रुपये, उमाजी नाना दंडवते ट्रस्ट मोल्टन यांच्याकडे 51,151 रुपयाची देणगी या ठिकाणी प्राप्त होते. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचे स्वागत करूया. श्यामकांत महाराज साठे यांच्याकडनं 5,000 रुपयाची देणगी या ठिकाणी प्राप्त होते. त्याचप्रमाणे दिलीपराव दादाभाऊ भोसले यांच्याकडनं 25,000 रुपयाची देणगी या ठिकाणी प्राप्त होते. कैलासवासी बबनराव गेनबा चिखले माजी चेअरमन पिंपरी दुमाला यांच्याकडनं यांच्या स्मरणार्थ 21,000 रुपयाची देणगी या ठिकाणी प्राप्त होते. हरिभक्तीपरायण अविनाश महाराज साळुंके 11,000 रुपयाची देणगी या ठिकाणी प्राप्त होते. आणि अविनाश महाराज साळुंके महाराजांना विनंती असेल आपण या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी समोर यायचं. यावेत गात्याच्या रूपाने हा मनोदय त्यांनी अंतःकरणामध्ये धारण केला. निळोबऱ्यांच्याच अभंगानुसार या ठिकाणी तो पूर्णस्वाद जात आहे. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आमच्या सर्व शिरूरकरांच्या वतीने या ठिकाणी आलेल्या सर्व साधू संतांचं आणि सर्व या ठिकाणी भक्त परिवाराचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि महाराजांच्या कार्याला कोटी कोटी शुभेच्छा देतो. तरंग आज या ठिकाणी खंडाळी आणि पंचक्रोशीतील सर्व आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आणि प्रापंचिक सर्व बंधू भगिनींना खूप मोठा आनंद झालेला आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी भक्तिवेदांत वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून माझे गुरुवारी हरिभक्तपरायण संतोष महाराज खेडकर यांनी अध्यात्माची सुरुवात या ठिकाणाहून केली आणि ती उत्तरोत्तर वाढत असताना आज आपणा सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये मंगलमय वातावरणामध्ये या ठिकाणी संत निळोबाराय महाराज यांच्या मंदिराचा या ठिकाणी शिलान्यास कार्यक्रम आपणा सर्वांच्या समोर संपन्न झालेला आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी निळोबारायांचा जन्म, त्यांची जडणघडण ही खऱ्या अर्थाने शिरूर तालुक्यातून आपल्या रामलिंग या ठिकाणाहून झालेली आहे. या शिरूर तालुक्यामध्ये संत निळोबारायांचं मंदिर यापूर्वीच होणं अपेक्षित होतं, परंतु परमेश्वरानं ठरवलेलं असतं कोणाच्या हातून कोणतं कार्य करायचं आणि परमेश्वराने ती जबाबदारी आमचे गुरुवर्य हरिभक्तपरायण संतोष महाराज खेडकर यांच्या वाट्यावरती ती जबाबदारी दिली आणि आपण सर्वजण त्याला सहभागी होऊन साक्षीदार होतात. या मंदिराच्या उभारी खूप मोठं पुण्य आपल्या पदरामध्ये घेऊन जाणार आहात. खऱ्या त्यांना आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करत असताना भगवद्गीतेचा श्लोक आहे, कर्मण्यवाधिकार असते मा फरे शिव कदाचन मा कर्मफल हेतू भूर्माते सगोत्सव कर्मणी. फळाची अपेक्षा न ठेवता जे कर्म अध्यात्मामध्ये किंवा त्यांच्या रोजच्या जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी कोणी अडू शकत नाही. आणि त्याच पद्धतीनं आपणा सर्वांना परिचित आहे की आपल्या शिरूर तालुक्यामध्ये या ठिकाणी सांप्रदायिक काम करत असताना प्रवचनासन, कीर्तनासन अनेक वेगवेगळ्या माध्यमातून हरिभक्तपरायण संतोष महाराज आपलं काम करत असतात. पण कोणत्याही ठिकाणी 1 रुपयाची अपेक्षा न करता निस्वार्थपणे काम करतात आणि त्याचं माध्यम म्हणून आज आपण सर्वजण एवढ्या बहुसंख्येने उपस्थित झालात आणि या ठिकाणी देणगीचा ओघ सुरू झालेला आहे. आमचे ज्येष्ठ बंधू सन्माननीय लहुनाना थोरात खरेदी विक्री संघाचे संचालक यांनी या ठिकाणी 1,00,000 रुपयाची देणगी आपल्या सर्वांच्या साक्षीने सुपूर्द करण्याचं ठरवलेलं आहे. मी स्वतःही वैयक्तिक माझ्या कुटुंबियांच्या वतीने या ठिकाणी 5,000 रुपयाची देणगी देतो. अतिशय पवित्र कार्यामध्ये आपण सर्वजण सहभागी झालात आणि आज शिलान्यास झालाय आणि परतही या ठिकाणी कलशारोहणाचा कार्यक्रम करण्यासाठी याच्या कितीतरी पटीने या ठिकाणी आपले समाजातील लोक या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आनंदी क्षेत्र असेल, पैठण क्षेत्र असेल, अनेक संत महंत या ठिकाणी परमार्थातील उच्च कोटीची मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा पदस्पर्श या ठिकाणी झाला. ही भूमी पावन झाली आणि हे निवळ खंडाळी गावचं नाही तर या शिरूर तालुक्याचं या पंचक्रोशीचं वैभव या ठिकाणी उभं राहतंय. येणाऱ्या आपल्या पुढच्या पिढ्यांना अध्यात्माचं मार्गदर्शन करण्याचं मंदिर खऱ्या अर्थाने या ठिकाणी उभं राहतंय आणि त्याचे आपण सर्वजण साक्षीदार होत आहेत. ही खूप आपल्या जीवनातली अहोभाग्याची गोष्ट आहे. असो, हे कार्यक्रम चालू राहणार आहे. मंदिराची आज सुरुवात झालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये मंदिराचा कलश उभा राहणार आहे आणि या सर्वांचं जे स्वप्न पाहिलं होतं ते हरिभक्तपरायण संतोष महाराज खेडकर यांच्या माध्यमातून हे काम होते. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्व
पुढील वाटचालीसाठी त्याच्या उभारणीसाठी आमच्या वाघाई ग्रामस्थांच्या वतीनं आमचे मार्गदर्शक सन्माननीय लहुनाना थोरात यांच्या वतीनं आमचे वाघायचे उत्तमराव भोसले आलेले आहेत, संदीपराव ड्रायव्हर आहेत, दिलीपरावजी भोसले, आनंदराव सोनवणे, अनेक मान्यवर मंडळी, सोपनराव कारकूड, अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. बाजीराव मामा आमचे आलेले आहेत. वाघाईवरचं भरघोस प्रमाणामध्ये या मंदिराच्या शुभेच्छा व्यक्त करत असताना चल तर आधी मरावं लागतं. आणि ही जी साधू संत मंडळी या ठिकाणी आपल्याला खरं तर योगायोगाने आपलं तेवढं भाग्य आहे की सहज आपल्याला ही मंडळी आपल्याला आज दर्शन यांचं घ्यायला भेटतंय. तसं ह्या सगळ्याच मंडळींचं जर दर्शन घ्यायचं म्हणलं तर हे आपल्याला भेटणार नाही. पण आज या माध्यमातून आणि त्यांच्या अमृतवाणीतून विचार आपल्याला या ठिकाणी त्यांचे ऐकायचे आहेत. त्यामुळं कोणीही जागा सोडायची नाही. महाप्रसाद देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. महाप्रसादाचं आयोजन त्याचप्रमाणे दिलीपराव मच्छिंद्र थोरात माजी चेअरमन आणि माजी सरपंच वाघाळे यांच्याकडनं 5,000 रुपये, तशी सौभाग्यवती कौशलताई विठ्ठल देवकर यांच्या स्मरणार्थ रांजणगाव गणपती धनंजय शेठ देवकर यांच्याकडनं 11,000 रुपयाची देणगी या ठिकाणी प्राप्त होते. संत शिरोमणी सावता महाराज सेवा मंडळ सिरसगाव काटा यांच्याकडनं 5,000 रुपये, कैलासवासी हरिभक्तीपरायण बबनदादा खंडेराव कदम महाराज यांच्या स्मरणार्थ राजेंद्र महाराज कदम सिरसगाव काटा यांच्याकडनं 11,000 रुपयाची देणगी या ठिकाणी प्राप्त होते. कैलासवासी गंगाराम पांडुरंग जाधव यांच्या स्मरणार्थ हरिभक्तीपरायण संतोष महाराज जाधव यांच्याकडनं 11,000 रुपये, बाळकृष्ण कोंडेबा गायकवाड कोंढापूर यांच्याकडनं 21,000 रुपये, हरिभक्तीपरायण पकडराव धुमळ यांच्याकडनं 25,000 रुपयाची देणगी या ठिकाणी प्राप्त होते. त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण नितीन महाराज सुकरे स्वर अलंकार यांच्याकडनं 21,000 रुपये, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण डॉक्टर ज्ञानेश्वर महाराज वाळूज, त्याचप्रमाणे अभंगासाठी 11,000 रुपयाची देणगी यांच्याकडनं प्राप्त होते. त्याचप्रमाणे स्वर्गीय बाबासाहेब मारुती घावटे आमच्या अन्नापूर गावचे माजी सरपंच यांच्याकडनं 1100 रुपयाची देणगी या ठिकाणी प्राप्त होते. त्याचप्रमाणे अर्जुन कैलासवासी अर्जुनराव नारायण धकडे यांच्या दरवडे कैलासवासी अर्जुन नारायण दरवडे यांच्या स्मरणार्थ सुभाषराव अर्जुनराव दरवडे यांच्याकडनं 11,111 रुपयाची देणगी या ठिकाणी प्राप्त होते. त्या सगळ्याच मंडळींचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद. वेगळे महाराजांना विनंती असेल आपण कार्यक्रमासाठी त्यांचे मनापासून धन्यवाद. पुंडरीकाक्ष मंगलाय तोनारेही तैसे हरकले आपण ते पावे, जे संता ते पाहता दिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेचे सदा. पूर्ण केला मनोरथ, घराले कृपाळ. आज या पवित्र भूमीमध्ये श्री संत सद्गुरुनिष्ठ तुकोबरायांचे सर्वात आवडते शिष्य श्री सद्गुरु निळोबराय आणि सकल संत पंचायतांचं मंदिर पूर्ण या ठिकाणी उभारणी त्याची आणि होत आहे, किंबहुना भूमिपूजन या ठिकाणी होत आहे. त्या निमित्ताने व्यासपीठावरती सर्व पूज्य संत मंडळी आहेत. कुणाचा मी नामोल्लेख करत नाही, एकाचा नामोल्लेख केला तर बाकीच्यांचं हे होत होईल. सर्व पूज्य गुरुवर्य आणि जे आहे परमादरणीय हरिभक्तीपरायण माझे सरमित्र संतोष महाराज खेडकर आणि आदरणीय नितीन महाराज ताकवणे असतील, संपूर्ण ज्या ठिकाणी ज्येष्ठ शिष्ट मंडळी आहेत, अतिशय सुंदर महाराज संकल्प त्यांनी केलेला आहे. आता आमची देणगी किती असेल नितीन महाराजची आमची खेडकर महाराज सांगतील, आता आम्ही तर सांगणार नाही. तसे माझ्या मामाच्या गावचे नावरेचे ग्रामस्थ आहेत हरिभक्तीपरायण संतोष आमचे श्यामकांत महाराज साठे, हरिभक्तीपरायण शांताराम महाराज हंडे, आंधळगावचे आदरणीय हरिभक्तीपरायण जयसिंग महाराज हंडाळ, हे सुद्धा शिरूर तालुक्यातून परिसरातून मंडळी आलेली आहेत. मी एवढंच सांगेन की महाराजांना जेवढी मदत लागेल त्या ठिकाणी आम्ही भरघोस पद्धतीने तुमच्या तालुक्यातून माझ्या दौंड तालुक्यातून जिथं आमचा संपर्क आहे त्या संपर्कातून त्या ठिकाणी आपण जास्तीत जास्त ह्या मंदिराला देणगी देण्याचा प्रयत्न करणार आहे. गावच्या ग्रामस्थांना विनंती केली, हंडाळ जयशिंग हंडाळ असेल महाराज लाखो वर्गण द्यावा लागेल, हजारो आपल्या कोणी महाराजांचा खेडकर महाराज सांगायचं मग त्या द्यायची. आमच्या आजी आजोबांच्या स्मरणार्थ आम्ही या ठिकाणी देणार आहे. महाराजांना आकडा त्या ठिकाणी दिला जाईल आणि जेवढी मदत ह्या शिरूर तालुक्यातून होईल या ठिकाणी मला वाटते आमचे ह्या तालुक्यातून म्हणजे माझं मामाचं गाव तालुका तुमचा आहे, तुमचं माझा जे निम्माविषयी तुमच्या तालुक्यात गेले तरी देखील तुमच्या तालुक्यातून मदत असेल, बाहेरच्या तालुक्यातून मदत असेल, जास्तीत जास्त भरघोस परा केल्याने शेवटचं वाक्य बोलतो, माझा अधिकार नाही हे सर्व गुरुजनांपुढे संत महात्म्यांपुढे माझा अधिकार माझी साधना नाही तेवढे बोलण्याचे नाही. एकच सांगेन, गाथा मंदिर ज्यावेळेस गुरुवर्य वैकुंठवासी माधव बाबा मगरांनी त्या ठिकाणी संकल्प केला, तो संकल्प पुढे नेण्याचं कार्य गुरुवर्य पांडुरंग बाबा घोलेंनी तो संकल्प त्यांनी केली. ती काळजी होती तुकोबरायांना महाराज, बरं का माऊली महाराज, तुम्ही सर आता गुरु म्हणजे गुरुजन मंडळ आहात, ती काळजी होती तुकोबरायांना, तुकोबरायांची काळजी होती पांडुरंगाला.
पण आज निळोबरांच्या या ठिकाणी शिला मोठं मंदिर होणार आहे, गाथा मंदिर मोठं होणार आहे, निळोबरांचं अभंगाचं संत पंचायत मंदिर होणार आहे. ही काळजी निळोबरांना नाही महाराज, ही काळजी तुकोबरायांना आणि पांडवांना काळजी महाराज. काय तुकोबरायांना गाथा मंदिर करताना काळजी नाही लागली, पण आज तुकोबरायांना काळजी आहे, माझ्या पांडवांना काळजी आहे की माझे सद्गुरुनिष्ठ निळोबरायांचं ते आणि गाथा मंदिर हे परिपूर्ण त्याला आणि तुकोबरा आहे की मला माझा पांडुरंग परमात्मा येणार आहे. त्यामुळं आपण त्याची काळजी करायची गरज नाही, तुझी चिंता त्याची सर्व आहे. आणि विशेष स्वरूपाने सांगतो, तुकोबरांनी पांडुरंगा निळोबरांनी आदरणीय हरिभक्ती संतोष महाराज खेडकर यांनाच निवडले बरं का, हे पण ध्यानात ठेवा. हे सर्वात महत्वाचं अतिशय श्रेष्ठ आहे. म्हणून मी सर्वांना विनंती करेल, उद्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही फेसबुकला व्हॉट्सअपला टाकलेलं आहे आणि सगळ्यांना सांगणार सुद्धा आहे, जिथे आता आमची कीर्तन असतील तिथं सांगण्याचा आम्ही प्रयत्न करणार, म्हणण्यापेक्षा 10 मिनिटं देऊच, काहीच अडचण नाही. आणि निष्काम भावनेने आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ, कुणाच्या भावाच्या स्मरणार्थ, बहिणीच्या स्मरणार्थ या ठिकाणी लाखाव देणगी द्या, हजाराव जमणारच नाही. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती करतो माझ्या सहित की जेवढं जास्तीत जास्त मदत होईल तेवढी मदत आपण ह्या कामाला करायची आहे. आणि हे काम जेवढं लवकर होईल, जसं आपल्या बंगल्याचं काम आपण लवकर करायचा प्रयत्न करतो ना, तसं निळोबरांचं गाथा मंदिर जेवढं लवकर होईल तेवढं पुणे जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील सगळ्या लोकांनी हे पूर्ण न्यावं अशी विनंती करतो. अधिक न बोल. त्याचप्रमाणे सचिन भगवान टेमगिरे अभंगासाठी 11,000 रुपये या ठिकाणी प्राप्त होत आहेत. हरिभक्तीपरायण अक्कलराव धुमाळ यांच्याकडनं 25,000 रुपये, विलास महाराज खेडकर यांच्याकडनं 11,000 रुपये, महादेव माता मामा मेंढे यांच्याकडनं खरतर रामचंद्र डोंगर, खरतर ज्या ठिकाणी महाराजांनी साधना केली, तुकाराम महाराजांनी साधना केली, खरतर तिथून उपस्थित होत आहेत, 5,000 रुपये त्यांच्याकडनं या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. मनापासून या ठिकाणी धन्यवाद. आणि सगळ्या राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. वेळ फार झालेली आहे आणि म्हणून आपण खरतर पुढच्या कार्यक्रमाकडे जातोय. आणि यानंतर खरतर संत निळोबा एक उत्तुंग असं स्थान आहे, त्या दरम्यान अशोकराव सावंत साहेबांना विनंती असेल आपण या ठिकाणी कार्यक्रमासाठी सदिच्छा व्यक्त करायची. ज्या अतिशय गोड कार्यक्रमाचा शुभारंभ झाला, ज्यांच्या हस्ते शुभारंभ झाला ते आपलं वारकरी संप्रदायाचं दैवत आणि पारनेर तालुक्याचे भूमिपुत्र आदरणीय हरिभक्तपरायण डॉक्टर महाराज जाधव, ज्यांनी निळोबारायांच्या अभंग गाथेवरती मराठीमध्ये सोप्या भाषेमध्ये निरूपण करून महाराष्ट्राला निळोबाराय करून दिले असे हरिभक्तपरायण डॉक्टर विकासानंद महाराज मिसाळ, एकनाथ महाराज संस्थांचे आणि नाथ महाराजांचे वंशज या ठिकाणी उपस्थित आहेत. योगेश महाराज गोसावी, निळोबाराय संस्थान आणि निळोबाराय चे वंशज गोपाळ काका मकाशीर, त्याचबरोबर आळंदीवरून ज्यांनी ज्ञानेश्वरी वरती गाढा अभ्यास केलाय असे मोठे माऊली ज्ञानेश्वर महाराज कदम, त्याचबरोबर तुकाराम महाराजांचे वंशज आदरणीय हरिभक्तपरायण मोरे महाराज, आमच्या निळोबारायांची जो पालखी सोहळा महाराष्ट्रामध्ये गाजतोय आणि तो पिंपळनेरवरून पंढरपूरमध्ये जात असताना अनेक दिग्गज महाराज लोक सोहळ्याबरोबर असतात, त्याबरोबर कीर्तन सेवा करून मार्गदर्शन करणारे हरिभक्तपरायण नवनाथ महाराज मासेरे, उपस्थित असलेले अनेक सर्वांचा नामोल्लेख करणं गरजेचं आहे, पण मला माफ करतील वेळाअभावी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व वारकरी संप्रदायातील दिग्गज महाराज कंपनी वारकरी आणि इथले शिक्षण संस्थेतले विद्यार्थी आणि माता भगिनींना, आदरणीय हरिभक्तपरायण संतोष महाराज खेडकर यांनी संकल्प अतिशय चांगला केला की महाराष्ट्रातील 5 प्रमुख संत जी संत पंचायत म्हणली जाते ते संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज आणि अखेरचे संत निळोबाराय, संत परंपरेतील अखेरचे संत निळोबाराय यांनी जे अभंग लिहिले त्या अभंगावरती गाथा मंदिर या ठिकाणी उभं करण्याचा संकल्प त्यांनी आज डॉक्टर नारायण महाराजांच्या हस्ते या ठिकाणी सोडवला आणि त्यामध्ये 5 मूर्ती या ठेवल्या जाणार आहेत
की ही जी 5 संतत मंडळ आहे आणि पाठीमागे त्यांच्या विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असावी अशी संकल्प आहे. पुढे हे 5 संतत पंचक जे आहेत त्यांच्या मूर्ती राहणार आहेत. आज मला अतिशय आनंद होतोय, कारण 1674 साली संत निळोबारायांचा जन्म शिरूर या ठिकाणी रामलिंगला झाल्यानंतर आत्ताचा तलाठी आणि त्या काळचे कुलकर्णी हा व्यवसाय निळोबारायांचा करत असताना निळोबारायांचे वडील मुकुंदपंत हे रामलिंगाचे भक्त रामलिंगाची सेवा करत असताना पुढे मुलगाही त्यांची सेवा करायला लागला आणि आपल्या भागामध्ये निजामशाहचं सरकार आणि तिकडे कर्नाटकडे आदिलशहाचं सरकार. निजामशाहची हद्द जवळजवळ कोरेगाव भीमाच्या नदीपर्यंत ही असताना निळोबारायांचा जन्म तुमच्या शिरूर तालुक्यामध्ये झाला आणि एक निजामाच्या हवालदाराने तहसीलदार लेवलच्या एका अधिकाऱ्याने येऊन निळोबारायांची जी घरातील पूजा अर्चा आणि पांडुरंगाचं नामस्मरण बंद करावं ते बंद केलं आणि निळोबाराला हाताला धरून त्यांची बैठक मोडून चावडीवरती भ्रष्टाचाराचे आरोप करून निळोबारांना ओढण्याचा प्रयत्न केला. त्यातून निळोबारांना वारकरी संप्रदायाचा आपल्या भक्तीमध्ये झालेला भंग पावला नाही आणि निळोबारांनी 167 एकर जमिनीवरती पाणी सोडलं. शिरूर तालुक्याचा आणि शिरूर गावाचा त्याग करून ते पारनेरला रवाना झाले. पत्नीला म्हणले तुला यायचं असलं तर ये, नाही तर मी चाललो. पत्नीला पुढे घेऊन कोकणीच्या मंदिरामध्ये पहिला मुक्काम केला. दुसरा मुक्काम निळोबारायांच्या पिंपळेश्वरामध्ये पिंपळनेरला केला. तिसरा मुक्काम सिद्धेश्वरवाडीला सिद्धेश्वराच्या मंदिरात केला आणि निळोबाराय पारनेरला जाऊन सासरवाडीमध्ये त्यांच्या आसराने राहून तिथे नागेश्वराची पूजा करू राहिली. तुम्ही आम्ही संत परंपरेतले, तुम्हाला आम्हाला प्रपंचामध्ये अनेक त्रास होतातच. मला काही कीर्तन करायचं नाही, प्रवचन करायचं नाही, परंतु त्या काळात देवांना आणि संतांना किती त्रास झाला. ज्या माऊलीला स्वतःचं ताट कधी दिलं नाही, आता सोन्याच्या ताटाने तुम्ही आरती करता, तुम्ही चांदीच्या ताटामध्ये घेऊन माऊलींची आरती करता. त्या काळात त्या माऊलींना खापर सुद्धा दिलं नाही हो जेवणासाठी. इतका त्रास दिला, थुकले अंगावरती माणसं, लाथेने मारलं माऊलींना. तुकाराम महाराजांना हिणवलं, तुकाराम महाराजांना किती त्रास दिला. त्याच निळोबारायांना त्यांच्या भावकीने आणि इतर लोकांना किती त्रास दिला आणि निळोबारायांना प्रपंच सोडून 167 एकर जमीन शिरूरला सोडून पुढे बाहेर पडावं लागलं. त्या निळोबारायांचं शिरूरकरांना खेडकर महाराजांच्या रूपाने जाग आली आणि निळोबारायांना परत पाठीमागे आणावं आणि या ठिकाणी निळोबारायांचं मंदिर उभं करावं. याच्यासाठी शिरूरकरांना याच्यापेक्षा स्वाभिमानाची गोष्ट कोणती नाही, ती तुम्ही केली. मी खेडकर महाराजांना धन्यता मानतो, पण खेडकर महाराज तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये काम जरी करत असाल तर मंदिराच्या पायाला हात लावताना तुम्ही निवडुंगाच्या झाडाला हात लावलाय. असं एक मानणारा एक वारकरी आणि एक कार्यकर्ता आणि एक संस्थांचा अध्यक्ष मी या रूपाने तुम्हाला सांगतो. तर सामाजिक काम करत असताना आपले 2 डोळे समाजाकडे पाहत असतात. एक बोट आपण दुसऱ्याकडे करतो, 4 बोट आपल्याकडे करत असतात. मी सुद्धा त्या दगदगीतून गेलो आणि प्रत्येक गोष्टीचा सामना केलाय. विसाव महाराज साक्षीला आहे तिथं. मला सोहळा करताना काय त्रास झाला असेल, निळोबारायांचं समाधी मंदिर उभं करताना काय त्रास झाला असेल, अनेक गोष्टी करताना काय त्रास झाला असेल. जो करतो ना, आमच्या अण्णासाहेब हजारे सांगतात काय नेहमीच एका दाण्याने गाडून घ्यावं लागतं, तेव्हा दुसरं सुंदर असं कणीस येतं आणि त्याचं अन्न आपल्या सर्वांना मिळतं. त्यासाठी तुम्ही गाडून घेण्याची भूमिका आता घेतली, ही अतिशय चांगली केली. परंतु मी मार्गदर्शन नायगडा मित्र म्हणून तुम्हाला सांगाल की या मंदिराचा होणारा व्यवहार, प्रत्येक गोष्ट स्वच्छ चारित्र्यासारखी सुंदर अशी स्वच्छ राहिली पाहिजे. कुणाचंही बोट येता कामा नाही. त्याच्यासाठी तुमचा ट्रस्ट झालाय म्हणून मला कळलं, माशेरे महाराजांनी सांगितलंय. त्याचं ऑडिट आणि त्याच्या प्रत्येक गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजेत. समाजापुढे स्वच्छ आरसा आपला मांडता आला पाहिजे. ज्या वेळेस तुमचं रजिस्ट्रेशन आणि तुमचं क्लिअर आणि सीआरटी ट्रस्ट तुमचा क्लिअर होईल, त्यावेळेस तुम्हाला ह्या छोट्या वर्गण्यांची गरज तर आहेच, पण याच्यापेक्षा तुम्हाला मंदिराचा गाभारा सोडून इतर ज्या सुविधा उभ्या करायच्यात ना, मग सभामंडप असतील, स्वच्छतागृह असेल, इतर गोष्टी असेल, त्याच्यासाठी हक्काने
आपण या भागातल्या पुढाऱ्यांचा आणि या तालुक्याच्या आमदाराचा, खासदारांचा, पालकमंत्र्यांचा उपयोग करून CSR फंड उभा करू शकतो. प्रत्येक कंपनीला आपण हक्काने मागू शकतो की एवढी एवढी अमाऊंट आम्हाला द्या आणि आमचा CSR फंड. त्यानुसार आमच्या ट्रस्टची ही ETC नोंद झालेली आहे. नाशिकला आणि पुण्याला ETC ची नोंद होते, ती ETC नोंद झालेली आहे. आणि त्याच्यानुसार प्रत्येक माणसाने दिलेल्या देणगीचा फायदा त्याला त्याच्या इन्कम टॅक्स मध्ये सुद्धा झाला पाहिजे. तेव्हा मन खुल्लं असे तुम्हाला या ठिकाणी वर्गणी गोळा होईल. हे तुम्हाला कडू वाटलं असेल माझं सांगणं, पण हे काळाची गरज आहे. ज्या वेळेस आपल्याला समाजात जगायचं, समाजाचं मंदिर उभं करताना आपल्यावरती आपण शेणात दगड टाकतो, आपल्यावरती चिखल ओढणार नाही याची खबरदारी घ्यायची. म्हणून दप्तर क्लिअर झालं पाहिजे. म्हणून तुमचा वेळ मी जास्त घेतला, कारण आम्ही समाधी मंदिराचा मी देवस्थानचा अध्यक्ष आहे. माझ्या निळोबरांच्या नावाने कुठेही मंदिर होत असताना अनेक वाद होतात. अनेक ठिकाणी वारकरी संप्रदाय हिंदू धर्मात मागे काय राहतो आपण. आज इथं मिसाळ महाराज बसलेले आहेत, त्यांनी संत पंचायत उभी केली, स्वतः गाडून घेतलंय आणि निमगाव भागाला सगळे प्रमुख संतांची मंदिर उभे केले. संत पंचायत त्या ठिकाणी उभे राहिले आणि महाराष्ट्र राज्यातून दिंड्या येऊ राहिल्या. आगळं वेगळं देवस्थान ते उभं करून राहिले. पण अनेक ठिकाणी काही बाबा लोक राग नका येऊन देऊ बरं का. आता मी बोलतो, काही बाबा लोक स्वतःचा धंदा उभा करायला झेंडा लावतात, मंदिर उभं करतात आणि पावत्या फाडून उभा आयुष्यावर प्रपंच चालवितात. मी निळोबाराय देवस्थानचा प्रमुख याला त्यांनी सांगतो, निळोबाराय महाराष्ट्रातील 5 संतांच्या पैकी प्रमुख पंचक संतांच्या पैकी असून पावित्र्य या संतांच्या मंदिराला असावं आणि पावित्र्य त्या व्यवहार असावेत, पावित्र्य ते ट्रस्ट तो व्यवस्थित असावा. अहो, सरकारकडून सुद्धा पुढल्या काळात क दर्जा येऊ शकतो, ब दर्जा येऊ शकतो, अ दर्जा येऊ शकतो. मी निळोबारायला आतापर्यंत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी 14 कोटी रुपये दिले आणि तिथं वेगाने कामं चालली. त्या पद्धतीने तुमची डेव्हलपमेंट होईल, तुमचं क्षेत्र आणि जमीन कमी पडेल. या पद्धतीने तुम्हाला ते कामकाज करून उभं करावं लागणार आहे. म्हणून मार्गदर्शन म्हणून नाही, पण माझा अनुभव म्हणून मी तुमच्या पुढे मांडलाय. हे समाजात संघर्ष करत असताना आपल्याला अनेक गोष्टीला सामोरं जावं लागणार आहे. पुढल्या काळात आज पायच पुजून नाही, कमीत कमी तुमचा अनुभव आणि तुमची तयारी ठेवा. तुमच्या बरोबरच्या कीर्तनकारांना सांगा की कीर्तन करताना तुम्ही आमचे मिसाळ महाराज ज्ञान आदर्श राव. संत भूमीत कुठेही कीर्तन करायला गेला ना माणूस हा स्वतःच्या गाडीने जातो, बुक्का सुद्धा लावून घेत नाही, नारळ घेत नाही, कीर्तन करतो. कोणी जर देणगी दिली ना तर त्या देवळाला नेऊन देत देणगी माझ्या कीर्तनाची. हे सांगतात कोण? मिसाळ महाराज. आमचे डॉक्टर महाराज गाडून घेतलंय. हो, आनंदीमध्ये निळोबाराय माहिती नव्हते, गाडून घेतलंय निळोबारायांसाठी, संत परंपरेसाठी. अनेक यज्ञ त्या ठिकाणी देऊच्या आळंदीच्या मंदिरासमोर केले आणि जेवढे वारकरी तिथं शिक्षणासाठी तरुण कीर्तनकार येतात, त्या कीर्तनकाराला ज्ञानेश्वर माऊलींच्या पासून तर निळोबारायांच्या पर्यंत सगळ्यांच्या गाथा अवगत करून दिल्या, त्याचं मराठीत निरूपण करून दिलंय आणि महाराष्ट्र राज्यात त्यांनी वारकरी संप्रदाय उभा केला. आजकाल हा वारकरी संप्रदाय उभा राहणं काळाची गरज आहे, कारण उद्याच्या तरुण पिढीला हे जर वारकरी तयार झाले ना तर ही धाबा संस्कृती बंद झाली पाहिजे. नाही तर आईला आईन, बापाला बाप म्हणणारी पैदास पुढच्या काळाची जन्माला येईन हे म्हणणार नाहीत. आपला महाराष्ट्रातील हिंदू धर्म आणि महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय तुकाराम महाराजांच्या गाथेवर, ज्ञानेश्वर महाराजांच्या गीतेवर, अभंग गाथेवरती, तो निळोबारायांच्या अभंग गाथेवरती, नाथ महाराजांच्या अभंग गाथेवरती, या ठिकाणावरती महाराष्ट्राची सुंदर परंपरा टिकून आहे. ही टिकवणं तुमची आमची काळाची गरज आहे. याच्यासाठी ही मंदिर आहेत. ही मंदिरं म्हणजे राहण्याचं गेस्ट हाऊस नाही, मंदिरं म्हणजे निवासस्थान करायचं नाही. आपल्याला महाराष्ट्राची परंपरा जगाला माहीत करून द्यायची आणि खरा वारकरी संप्रदाय पुढे न्यायचा आहे. त्या दृष्टीने योग्य होणं गरजेचं आहे. तुम्हाला महाराज संतोष महाराज मी स्पष्ट भूमिका काही मांडल्या, तुम्हाला वाईट वाटलं असेल, पण यासाठी मला 9 दिवस उपोषण करावं लागले. माझ्यावर कोणी चिखल फेकायचा प्रयत्न केला, हे उपोषण तर समाज आणि जनावर बरोबर घेऊन सुद्धा उपोषण केली, संघर्ष केला आणि सामना केला माझ्या देवाच्या देवळात. आणि त्यावेळेस समाज उभा राहिलाय आणि साऱ्या गोष्टी करू राहिलोय. माझे निळोबाराचे वंशज आहेत, माझे ट्रस्टी पण या ठिकाणी आलेत आणि माझ्या बरोबर चालणारे वारीतले सगळे आहेत. मिसाळ बाबा सुद्धा माझ्या वारीमध्ये कीर्तन करतात. उद्या समाधी सोहळा 13 तारखेला फेब्रुवारीला चालू होतोय आणि 20 तारखेला 19 तारखेला निळोबारांचा द्वितीयाला
शुद्ध द्वितीयाला निळवणांचा समाधी सोहळा आहे आणि तृतीयाला काल्याचं कीर्तन होऊन यात्रेचा समारोप होतोय. महाराष्ट्र राज्यातून 300 ते 350 दिंडे येतात. त्या दिंड्यांच्या ठिकाणी सुद्धा भर काल्याच्या कीर्तनासाठी कीर्तनामध्ये सुद्धा इथलं नियोजन तिथं जाहीर केलं जाईल की निळवणांच्या अभंग गाथेवरती गाथा मंदिर उभं राहतंय. ते निळवणांच्या जन्मस्थानी शिरूर तालुक्यामध्ये रामलिंगापासून काही अंतरावरती असणाऱ्या खंडाळा गावच्या पुण्यभूमीवरती ते उभं राहतंय. प्रत्येक लोकांनी काही नाही रे, महाराष्ट्रातून येणारे 5-5 वारकरी जे वारकरी येतात 5 लाख कमीत कमी पिंपळनेरला यात्रेला येतात. पण मी आव्हान सगळ्यांना आतापासूनच करतो, ज्यांची संत परंपरेवरती भक्ती आहे त्यांनी जास्त नका करू. एका पोराला आपण दिलेल्या एका बिस्किटच्या पुढे एवढे 11 रुपये द्यावं फक्त इथं. बघा पट्टामध्ये रुपये उभे राहतात का नाही, बघा तुम्ही मंदिर उभे राहतात का नाही. आणि कीर्तनकारांनी सुद्धा जाईन तिथं. तुम्ही निळोबरांच्या कीर्तनाशिवाय तुमचे कीर्तन पूर्ण होत नाही. निळोबरांची गवळण घेतल्याशिवाय तुमचं कीर्तन पूर्ण होत नाही. म्हणून निळोबरांच्या नावासाठी उरलेलं जीवन कीर्तनकारांनी जगावं हे मी या ठिकाणी जाहीर सांगतो. आपला शिरूर तालुक्यातला, पुणे जिल्ह्यातला आणि नगर जिल्ह्यातला स्वाभिमान आहे. जन्म घेतलाय शिरूरला, पण देह ठेवलाय पारनेरला. आम्ही सुद्धा त्याच त्यागाच्या भूमिकेतून वारकऱ्यांच्या परंपरेत निळोबरांना पुढे येतो. अहो, जातीवाद या महाराष्ट्रात महात्मा ज्योतिबा फुलेंनी नाही संपवला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाही सही केला. 350 वर्षापूर्वी संत निळोबरांनी ब्राह्मणाच्या पोटाला येऊन बहुजन समाजाचा गुरु तुकाराम महाराज यांना गुरु केलं. त्या ब्राह्मणांनी त्यांच्यावरती अन्याय करून घराच्या बाहेर काढलं. अरे खरा जातीवाद काढला त्या निळोबरांनी. त्या निळोबरांनी सगळा समाज एकत्र आणला. त्या निळोबरांना डोक्यावर घेणं ही काळाची गरज आहे. म्हणून आम्ही सुद्धा एका 150 वर्षाची दिंडी असणारी त्या दिंडीचं रूपांतर निळोबरांच्या पालखी सोहळ्यात केलं आणि 71 दिंड्यां 1 लाख समाज निळोबरांवर चालतोय. आता ही तुमच्या आमच्या अभिमानाची गोष्ट आहे. याचबरोबर निळोबराच्या पालखी सोहळ्यात शिरूर आणि पारनेर आणि श्रीगोंदा या तालुक्यातील सगळ्या दिंड्यांनी निळोबरांच्या बरोबर सहभागी व्हावं आणि पंढरीच्या वाटेने चालावं. एवढी या ठिकाणी मी तुम्हाला नम्र अशी विनंती करतो. हा यज्ञ तुम्ही तर आता पुजलायच, इथं हा कडाला जाणारच आहे. संस्थांच्या वतीनं जिथं जिथं काही कमी पडेल तिथं निळोबरा देवस्थान या मंदिरासाठी मागे उभं राहील. एवढंच या ठिकाणी बोलतो. थांबतो. रामकृष्ण हरी. अध्यक्ष म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतोय ते महेश बाप्पू लांडे देखील कार्यक्रमासाठी या ठिकाणी फंड या ठिकाणी महेश बाप्पू फंड आपण देखील उपस्थित झालं. मनापासून आपल्या ठिकाणी स्वागत करतो आणि आपली देखील दिलगिरी व्यक्त करतोय. आणि मानावे तेवढे आभार कमीच आहेत. खरं तर त्यांनी 1,11,000 रुपयाची देणगी तर दिलीच, परंतु जे संत पंचायत मध्ये जे आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांची जी मूर्ती आहे ती देखील त्यांनी त्या ठिकाणी देण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. त्याचप्रमाणे या ठिकाणी दादाभाऊ बाप्पू नरवडे 1 लाख रुपये, त्याचप्रमाणे काळूराम विठोबा खेडकर पोलीस पाटील 1 लाख रुपये, श्रीमती उषाताई परशुराम थोरात यांच्याकडनं 1.5 लाख रुपयाची देणगी या ठिकाणी प्राप्त होते. त्याचप्रमाणे नवनाथजी सोनवणे त्या ठिकाणी आरटी गायकवाड कोणी 5 मूर्त्यांच्या पैकी मेन असणारी निळोबरांची मूर्ती ही संतांच्या. धन्यवाद सावंत साहेब. खर तर ज्या संतांच्या नावानं आपण मंदिर उभं करतोय ती जी प्रमुख मूर्ती आहे आपली संत निळोबराय यांची, ती संत निळोबराय देवस्थान या ठिकाणी आदरणीय सावंत साहेब आणि ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी देण्याचं आश्वासन आलेलं आहे. त्यांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद. आरती गायकवाड कोंढापूर यांच्याकडनं 51,111 रुपये, त्याचप्रमाणे संत कान्होराज महाराज समाधी मंदिर 1,11,000 रुपये आणि उमाजी नाना दंडवते ट्रस्ट मल्टन यांच्याकडनं 51,151 रुपयाची देणगी या ठिकाणी प्राप्त होते. श्यामकांत महाराज साठे लहुनाना थोरात यांच्याकडनं 1 लाख रुपयाची देणगी या ठिकाणी प्राप्त होते. सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद. यानंतर साधक हृदय माऊली महाराज कुऱ्हाडे महाराजांना विनंती असेल आपण या ठिकाणी कार्यक्रमासाठी शुभेच्छा व्यक्त करायच्या. या महाराज.
छत्रपती विश्वमौली ज्ञानोबाराय, शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराज, वैराग्य रागरसिक जगद्वंद्य जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदी करून या विश्वातील ज्ञात अज्ञात दृश्य दृश्य कुटीतील सकल संत महापुरुषांच्या परम कृपाशीर्वादाने संत पंचायतनामध्ये ज्यांचा गुरुभक्तीच्या बाबतीमध्ये सर्वश्रेष्ठ अधिकार आहे, भगवान परमात्मा साधनेला प्रसन्न होऊन आल्यानंतर ज्या परमात्म्याला ते पुन्हा एकदा माघारी पाठवतात, हा ज्या निळोबारायांचा स्वभाव आहे. आणि सदैव वैकुंठ गमन करणारे जगद्गुरु तुकोबाराय ज्यांना दर्शन देण्यासाठी पुनश्च एकदा मृत्यू लोकांमध्ये माघारी येतात, हा ज्यांचा भक्तीचा प्रभाव आहे. अशा अलौकिक स्वभाव आणि प्रभावाने संपन्न असणाऱ्या निळोबारायांच्या मुखारविंदातून सत्यवादाच्या तपातून प्रगट झालेली अभंग अक्षर, त्या अभंग अक्षराचं या ठिकाणी मंदिराचं भूमिपूजन गुरुवारी श्री डॉक्टर बाबा नंदकिशोर दादा, श्री मोठे कदम माऊली, विकासानंद महाराज तुकोबारायांचे वंशज निळोबारायांचे असणारी सगळी विश्वस्त मंडळी आणि संतोष महाराजांच्या संकल्पनेतून पार पडत आहे. योगेश महाराज नाथ महाराजांचे वंशज तेही विद्यमान आहेत. श्री भगवती ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारांनी एका मंदिराचा उल्लेख केला आहे, तेवढा फक्त उल्लेख करून मी थांबतो आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, मनोनी तपाचा धनुर्धरा, तळी दाटोनी गाडोरा, वरी गुरुभक्तीचा पुरा प्रसादो जो झाला, आणि श्रवणिच्चेचा पुडा दारवंटा सदा उघडा, वरी कलश चोखडा अनिंदा रत्नांचा, ऐशा भक्ता लई चोखटी, गीता रत्नेश्वर हा प्रतिष्ठी, मग माझी या संस्तुती तू कशी जगी. ज्ञानोबाराय म्हणतात, कोणतंही मंदिर बांधकाम करायचं असेल तर त्या मंदिराचा जो पाया आहे तो तपाचा असला पाहिजे. कायिक वाचिक मानसिक तप हा त्या मंदिराचा पाया असतो. त्यानंतर गुरु भक्तीचं असणारं जे अंतकरणातलं प्रेम ते त्या मंदिरावरचं शिखर असतं. श्रवण भक्ती करता आपले सदैव कान उघडे असणं हा त्या मंदिराचा दरवाजा आहे. आणि कोणाचीही निंदा न करणं हा अनिंदा रत्नाचा शुद्ध असणारा कळस आहे. या 4 प्रकारच्या लक्षणांनी संपन्न असणार तप, गुरुभक्ती, श्रवण भक्ती, कोणाचीही वाचीन निंदा न करणं, अशा शुद्ध स्वरूपाने 4 लक्षणाने हे मंदिर संपन्न व्हावं. आणि या मंदिरामध्ये निळोबारायाचे अभंग हाच या मंदिरातला देव आहे. अशा सगळ्या लक्षणांनी ज्ञानोबारायांना अपेक्षित असणारं हे मंदिर संपन्न व्हावं, याकरता आपणा सर्वांना ईश्वरी इच्छेतून संतांच्या संगतीतून सर्व प्रकारची शक्ती प्राप्त हो, अशी मंगल कामना शुभ ही आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे खरं तर मान्यवरांचा सन्मान होणं गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी असणारे साधक हृदय हरिभक्तीपरायण नारायण महाराज जाधव, अर्थात आपल्या सगळ्यांचे डॉक्टर बाबांचा सन्मान या ठिकाणी होतं. त्याचप्रमाणे साधक हृदय ज्यांच्या संस्थेवरती नितांत प्रेम आहे, त्या आदरणीय नंदकिशोर दादा वाघमारे बाबांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. सर्वांचाच सन्मान या ठिकाणी होतोय. तर नामोल्लेख मी या ठिकाणी घेतोय. संतोष महाराज खेडकर आणि आपल्या तालुक्याचं भूषण या ठिकाणी नवनाथ महाराज माशेरे. विनंती असेल व्यासपीठावरील खरं तर नामोल्लेख करण्यात वेळ जाण्यापेक्षा आपण सगळ्यांचाच या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आणि तत्पूर्वी या ठिकाणी कार्यक्रमासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आपल्या असणारे संत निळोबारायांचे वंशज आणि हरिभक्तीपरायण गोपाळ महाराज मकाशीर महाराजांना विनंती असेल कार्यक्रमासाठी आपण शुभेच्छा व्यक्त करा. साधक हृदय हरिभक्तीपरायण प्रशांत महाराज मोरे महाराजांना विनंती असेल आपण या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करायची. कृतकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. आज या ठिकाणी श्री संत निळोबाराय गाथा मंदिर आणि संत पंचायतन मंदिर याचा भयपूर आनंद होत आहे. विका पडनिरळायचा साडणी सोहळा, या सोहळ्याला डॉक्टरांच्या माध्यमातून डॉक्टर नारायण जाधव म्हणजेच पांडुरंगा आशीर्वाद लाभलेला आहे. त्याचबरोबर आळंदीतून आलेले माऊलींचा आशीर्वाद लाभलेला आहे. पैठून आलेले योगेश महाराज यांच्या माध्यमातून नाथ महाराजांचा आशीर्वाद
आणि मी देवातून आलोय, त्यामुळे जगद्गुरु तुकोबांचा आशीर्वाद त्या सोहळ्याला लाभलेला आहे. डॉक्टर श्री संत माध्यमात संत मांदियाळी मध्ये अनेक क्षेत्रातून आलेले, त्याचबरोबर संत निळोबाई संस्थांचे सावंत साहेब असतील, त्याचबरोबर निळोबाईंचे वंश मकाशीर महाराज असतील, अनेक मंडळी तो उपस्थित आहेत. तर प्रत्येकाचं नाव घेतलं तर आपला वेळ कमी पडेल. आता या ठिकाणी मी एकच इथं प्रत्येकाला सांगू शकतो की आम्हा घरी धन शब्दांची रत्न शब्दांची शस्त्र यत्न करू. हे शब्दांचं धन वाटण्याचं काम तुकारायांनी केलं, निळोबाईंनी केलं, सर्व संतांनी केलं. आणि निळोबाईंच्या गाथा मंदिराचं नियोजन श्री आपले हरभक्तपरायण संतोष महाराज खेडकर यांच्या माध्यमातून होतंय. आणि संत पंचायत मंदिरासाठी आता हे सांगण्यासाठी मला आनंद होतोय बरं का, की देहूतून जगद्गुरु तुकोबांची मूर्ती संस्थांच्या माध्यमातून दिली जाईल, इथं मी जाहीर करतो. आता इतर मूर्त्या आपल्या प्राप्त होतीलच, काही की नाही, 3 झाल्या, बाकीच्या मूर्ती एक हळूहळू येतीलच. संतोष महाराजांच्या एवढं एक मोठं कार्य आहे, मूर्त्या आपोआप येतील. खऱ्या अर्थाने निळोबाई म्हणजे जगद्गुरु तुकोबांचे आवडते शिष्य. 42 दिवस निळोबाईंनी अनुष्ठान केलं आणि जगद्गुरु तुकोबांचा अनुग्रह प्राप्त झाला. निळोबाई इथून या भागातून देहूला आले अनुष्ठानासाठी, पण जगद्गुरु तुकोबाई देहूतून त्यांचा आशीर्वाद देण्यासाठी, या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी किंवा मंदिराचा आशीर्वाद देण्यासाठी मूर्तीच्या रूपातून देहूतून इथे उपस्थित राहणार आहेत. तो सर्वांना म्हणजे शिरूकरांना आशीर्वाद प्राप्त होणार आहे. आता या सोहळ्याच्या निमित्ताने मी पण जाहीर करू शकतो, जाहीर करण्याची मला आता अनुमती द्यावी खेडकर साहेबांनी, की हा सोहळा तो सर्वांचा उपस्थित होतोय, परंतु असा सोहळा दुबईमध्ये होतोय काही वर्षांनी, की त्या दुबईमध्ये जगद्गुरु तुकोबांचं मंदिर उभं राहतंय. निळोबाईच्या मंदिरात तुमच्या उपस्थितीमध्ये संपन्न होते, सोहळा उपस्थित झाला, उपस्थितीमध्ये सगळे मान्य उपस्थित आहेत. त्याचबरोबर जेव्हा दुबईमध्ये हा कार्यक्रम होईल, निळोबाईंचा कार्यक्रम होईल, निळोबाईंचा आता कार्यक्रम होतोय, पण त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबांची मूर्ती पण स्थापना होईल. त्यावेळी पण आपल्या भारतातून जेवढे शक्य होतील तेवढे महाराज लोक, काही साधक मंडळी, भक्त लोक तिथे उपस्थित राहणार आहेत. त्या जागेचं नियोजन चालू आहे. काही दिवसा भूमिपूजन समारंभ होईल आणि तुकोबांचं मंदिर, मोठं मंदिर भारतात नाही दुबईमध्ये उभं राहते. आपले सर्वांचे आशीर्वाद त्याला प्राप्त होतीलच. त्या आशीर्वाद त्या जाती आवडी संतोष खेडकरांच्या माध्यमातून मंदिर उभं राहतंय. हे संतोष खेडकर निमित्त मात्र आहेत. आपल्या सर्वांच्या माध्यमातून आर्थिक प्राप्ती होणं गरजेचं आहे. जोडीने धन उत्तम व्हावे उदास विचार वेच करी. जो एक आपला पैसा येतोय त्यातलं काहीतरी मंदिरासाठी आपण खर्च करावा, प्रत्येकाचा उद्देश असावा. पुन्हा एकदा या मंदिरासाठी आणि तुमच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे, त्याच्यात आपले ते मनापासून या ठिकाणी धन्यवाद. यानंतर संत एकनाथ महाराजांचे वंशज आणि सदकांचे हृदय या ठिकाणी योगेश महाराज गोसावी भक्तीचे एकनाथ निर्दैव तामुचे, जन्म मृत्यू सकला सही वारिते, एकनाम बहुजना सही तारिते. माता पिता समर्थ स्वामी माझा एकनाथ, काळ रुळतो चरणी देव घरी वाहे पाणी. असं वर्णन निळोबाराय महाराज नाथ महाराजांचं करतात. नाथ महाराजांचं जेवढं वर्णन निळोबारायांनी केलंय तेवढं कोणत्याच संतांनी केलं नसावं. नाथ महाराजांचे जेवढे स्तुतीपर अभंग, वर्णनपर अभंग निळोबारायांनी केले तेवढे सर्व अभंग अतिशय श्रेष्ठ वर्णन करणारे आहेत. नाथ महाराजांच्या जीवनाचं यथार्थ वर्णन निळोबाराय महाराजांनी केलं आणि त्याच निळोबाराय महाराजांच्या गाथ्याचं मंदिर, अभंगाचं मंदिर आज या ठिकाणी हरिभक्तपरायण संतोष महाराज खेडकर यांच्या माध्यमातून उभा राहतंय. खरोखर आनंदाचा क्षण आहे, कारण निळोबाराय महाराजांनी नाथ महाराजांची आरती केली आणि ती नाथ महाराजांची आरती म्हणल्याशिवाय आमच्या नाथ महाराजांच्या फळाचं कोणताच उत्सव संपन्न होत नाही, कोणतंच कार्य संपन्न होत नाही. हो, निळोबाराय आणि तुकोबाराय नाथ महाराजांना फार प्रिय आहेत, कारण
तुकोबरायचा शरण शरण एकनाथा हा अभंग म्हणल्याशिवाय आणि निळोबरायची भानुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार हा आरती म्हणल्याशिवाय कोणत्याच उत्सवाची सांगता होत नाही, कोणत्या कार्यक्रमाची सांगता होत नाही. म्हणून हरिभक्तपरायण संतोष महाराज खेडकर यांच्या माध्यमातून खर तर सुंदर अशा या ठिकाणी मंदिराचं निर्माण होतंय. अतिशय योग्य निवड निळोबरांनी केली असं म्हणायला काही हरकत नाही. कारण असं आहे, ज्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन शांतीब्रह्मनाथ महाराजांच्या भागवताच्या पारायणाने घडलं असे आदरणीय संतोष महाराज खेडकर आहेत. नाथ महाराजांच्या भागवताचं पारायण खेडकर महाराजांनी केलं आणि जीवनामध्ये या परमार्थाची दिशा नाथ महाराजांनी त्यांना दाखवली. नाथ महाराजांवर अत्यंत निष्ठा, कारण नाथ महाराजांचं भागवत ज्यांनी ज्यांनी वाचलं तो जीवनमुक्त झालेला आहे. निळोबराय महाराज वर्णन करतात, त्यांचे वाचिता भागवत आणि पाणी होय जीवनमुक्त. अशा प्रकारे नाथ महाराजांची कृपा आमच्या संतोष महाराजांवर आहे. नाथ महाराजांवर अतिशय निष्ठा संतोष महाराजांची आहे. म्हणून आपल्या या गुरुकुलाचं नाव देखील त्यांनी नाथ महाराजांच्या नावाने ठेवलेलं आहे. नाथ महाराजांच्या या परंपरेमध्ये त्यांनी सहभागी होऊन त्या ठिकाणी कार्य करत आहेत. खर तर या ठिकाणी मी का बोलत आहे तर अतिशय सुयोग्य हातात कारभार आहे. कारण जो मनुष्य निस्वार्थपणे सेवा करतो तो खरा या ठिकाणी या संप्रदायामध्ये अधिकाराला प्राप्त होत असतो. आणि हे मी स्वानुभवानी सांगतोय बरं का, नुसतं सांगायचं बोलायचं म्हणून सांगत नाही. तर ज्यावेळेस शांतीब्रह्मनाथ महाराजांचा 150 किलो चांदीचा रथ आपण बनवला, त्यावेळेस आमच्या संतोष महाराजांनी वैयक्तिक 1.25 किलो चांदी नाथ महाराजांच्या रथाला लावली. आणि आपल्या या गुरुकुलाच्या माध्यमातून जवळपास 1 किलोपेक्षाही जास्त चांदी नाथ महाराजांच्या रथाला लावली. आणि या सर्व मंडळींनी त्या ठिकाणी बळ दिलं. सुरुवातीला नाथ महाराजांच्या रथाचा संकल्प ज्यावेळेस केला त्यावेळेस 40-50 किलो चांदी जमा झाली होती. पण काम थोडंसं पुढे जात नव्हतं. काय, संतांचा आशीर्वाद भेटल्याशिवाय काम पुढे जात नाही. संतांचा आशीर्वाद भेटल्याशिवाय पुढे जात नाही. श्री गुरु मोठे माऊली या ठिकाणी उपस्थित आहे. 2 वर्षापूर्वी माऊली नाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत या ठिकाणी चालले आणि माऊलींनी प्रश्न विचारला, म्हणे महाराज तुम्ही हे काम का करत नाहीत? हे काम झालं पाहिजे. सगळ्या संतांचे राजे नाथ महाराज आहेत. सकल संतांचा हा राजा स्वामी एकनाथ माझा. सगळ्या संतांचे चांदीचे रथ झाले. नाथ महाराजांचा देखील वैभवशाली असा चांदीचा रथ व्हावा असा श्री गुरु माऊलींनी त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केली. पण माऊलींना म्हणला आम्ही आमच्याकडून प्रयत्न चालू आहे. माऊलींचे आशीर्वाद लाभले. नुसते आशीर्वाद नाही लाभले तर स्वतः माऊलींनी नाथ महाराजांच्या रथाला 1 किलो चांदी 1 लक्ष रुपये त्या ठिकाणी दिले. या सगळ्या संतांनी आशीर्वाद दिला आणि या ठिकाणी साक्षात माऊली उपस्थित आहेत आणि माऊली या ठिकाणी आशीर्वाद देण्याकरता आलेले आहेत. निळोबरायांच्या मंदिरामध्ये कोणतंही विघ्न येणार नाही. या संतांच्या आशीर्वादाने निर्विघ्नपणे भव्य दिव्य असं हे निळोबरायांचं मंदिर संपन्न होणार आहे. नाथ महाराजांनी वर्णन केल्याप्रमाणे नाथ महाराज भागवतामध्ये वर्णन करतात की एकट्याला शक्य असेल तर एकट्याने मंदिर बांधावं, एकट्याला शक्य असतील तर एकट्याने महामहोत्सव करावेत आणि जर एकट्याला शक्य नसेल तर सगळ्यांनी मिळून हे महामंदिराचं निर्माण करावं. म्हणून सगळ्यांना विनंती आहे की ज्यांना ज्यांना शक्य असेल तेवढं सहकार्य नाथ महाराज निळोबरायांच्या या गाथा मंदिराला सर्वांनी करावं. उपस्थित असणारे सर्व या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत. तुकोबरायांचे वंशज प्रशांत महाराज मोरे असतील, आदरणीय वंदनीय डॉक्टर बाबा आहेत, विकासानंद महाराज मिसाळ आहेत, श्री गुरु माऊली आहेत, त्याचप्रमाणे आमचे कुराडे माऊली आहेत. सर्व उपस्थित संत सज्जन मंडळी आहेत. त्याचप्रमाणे निळोबरायच्या संस्थांचे अध्यक्ष नाथ महाराज निळोबराय तुकोबराय आम्हाला कलशारोहणाकरता पुन्हा बोलवतील अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज मिसळ महाराजांना विनंती असेल कार्यक्रमासाठी आपण शुभेच्छा आणि आशीर्वाद या ठिकाणी द्यायच्या. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्म परानंदमीशमानंदी वल्लभम. आज या ठिकाणी
संत पंचायतन मंदिर आणि श्री संत निळोबारायांच्या गाथ्याचं मंदिर याच्या उभारणीकरता भूमिपूजन आणि शिलान्यासाचा हा सोहळा या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. सर्वच महात्मागण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या कार्याकरिता शुभाशीर्वाद देण्याकरिता ते या ठिकाणी आलेले आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण श्री संतोष महाराज खेडकर यांनी अतिशय सुंदर असणारे हे कार्य हातात घेतलेलं आहे. खरं तर हा शिरूर तालुका मोठा भाग्यवान आहे की ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष निळोबारांसारख्या महापुरुषांचं अवतरण झालं. गणपती बाप्पांच्या या सानिध्यानं आपण सर्वजण मंगलमय आहातच. त्यात निळोबारायांचं जे त्यांनी या स्थानामध्ये प्राकट्य झालं, त्यांचा दिव्य असणारा अवतार झाला, तो संप्रदायाच्या दृष्टीने फार विशेष असणारा अवतार आहे. आता अशोकरावांनी मग सांगितलं की निळोबाराय हे वारकरी संप्रदायातले शेवटचे संत आहेत. वारकरी संप्रदायात अनेक संत झाले, आजही वारकरी संप्रदायामध्ये संत आहेत, संत होत राहतील वारकरी संप्रदायामध्ये. निळोबारायांना शेवटचं संत का म्हणतात, त्याचं कारण संप्रदायाचा एक दंडक आहे. निळोबारायांची जी अभंग रचना आहे, त्या अभंग रचनेच्या नंतर बऱ्याच काही अभंग रचना काव्य तयार झाले असतील. त्या काव्यांवर कीर्तन प्रवचन करायची नाहीत, म्हणून अभंग रचना करणारे, काव्य करणारे शेवटचे संत श्री संत निळोबाराय मानले जातात. म्हणून निळोबारायांच्या नंतर अनेकांचे अभंग पाहायला मिळत असतील, पण त्याच्यावर कीर्तन मात्र कोणाचे होत नाहीत. ती कीर्तन फक्त निळोबारायांपर्यंतच होतात, म्हणून त्यांना शेवटचे संत म्हणलं जातं. संत पंचायतन हा शब्द आतापर्यंत सगळ्याच लोकांनी प्रत्येकाच्या बोलण्यामधून ऐकला. पंचायतन संत म्हणजे नेमकं काय? जसे पंचायतन देवता शंकराचार्यांनी जगाच्या समोर मांडल्या. गणपती बाप्पा असतील, भगवान शिव असतील, विष्णू असतील, जगदंबा सूर्यनारायण असेल, तसे संत पंचायताने म्हणजे काय? माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबाराय, बाल भागवत श्री संत नामदेव महाराज, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, वैराग्य मूर्ती जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आणि गुरुनिष्ठ गुरुभक्त श्री संत निळोबाराय, हे जे 5 संत आहेत, या 5 संतांना मिळून संत पंचायतन असं संप्रदायामध्ये संबोधलं जातं. पण या 5 संतांची एकत्र मंदिरं त्यांनी व्हावीत असा मनोदय महाराजांच्या मनातला आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने त्या मंदिरांची या ठिकाणी उभारणी होते. म्हणजे आपण पैठणला गेलो म्हणजे नाथांचं दर्शन होतं, आळंदीला गेलं म्हणजे ज्ञानोबारायांचं, देहूला गेलं म्हणजे तुकोबारायांचं, पंढरीला गेलं म्हणजे नामदेव महाराजांचं. अशा सगळ्या संतांचे दर्शन त्या त्या स्थानावर जाऊन आपल्याला होतात. महाराजांच्या या संकल्पनेतून हे मंदिर या ठिकाणी जे उभं राहणार आहे, या मंदिरात आलं की एकाच वेळेला 5 संतांचे दर्शन आपल्या सगळ्यांना होतील. म्हणजे 5ही स्थानं एकाच जागेवर आपल्याला अशा पद्धतीने सापडतील. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे असा की आपण ज्ञानेश्वरी मंदिर आळंदीमध्ये उभं राहिलेलं पाहतो, आपण गाथा मंदिर देहू गावामध्ये उभं राहिलेलं पाहतो, तांब्याच्या पत्र्यावर ज्ञानेश्वरीचं लिखाण निवासा क्षेत्रामध्ये त्यांनी त्याचं मंदिर तयार होणार आहे. या सगळ्या गोष्टी आपण पाहतो. अमृतानुभव मंदिराची रचना पण लवकरात होणार आहे. पण निळोबारायांच्या अभंगांचं त्यांनी मंदिर तयार व्हावं ही संकल्पना महाराष्ट्रात कुठेच कोणाकडे पाहायला मिळाली नाही. आणि ती संकल्पना आदरणीय श्री खेडकर महाराजांच्या मनामध्ये आली. आणि फार महत्वाची गोष्ट आहे, महाराज निळोबाराय म्हणजे आपल्याकरिता सर्वस्व आहे. सगळ्या संतांनी जगाला एक वेगवेगळ्या प्रकारची, हे बघा फार ऊन लागतंय मला याची जाणीव आहे, पण मी जर जास्त बोलत राहिलो तर हे महात्मे अजून आपल्या समोर बोलणार आहेत. पण काही मंदिराच्या संदर्भात काही महत्वाचे मुद्दे बोलाविषयी मला वाटतात, म्हणून त्या मुद्द्यावर मी या ठिकाणी बोलतोय. म्हणून निळोबारायांचा गाथा म्हणजे वक्तेबाबा म्हणायचे की उत्तर संतांनी आणि अशा पद्धतीने तत्वज्ञान सुलभ करून सांगितलं. जे पूर्व संत आहेत आणि उत्तर संत आहेत, पूर्व संतांमध्ये संकादिकांपासून शंकराचार्यांपर्यंत पूर्व संत मानले गेले. आणि उत्तर संतांमध्ये ज्ञानोबारायांपासून निळोबारायांपर्यंत काव्य करणारे उत्तर संत मानले गेले. आजरेकराच्या फडावर पूर्व संतावळी आणि उत्तर संतावळी मानली जाते. तसं त्यांनी महाराज ही उत्तर संतावळी अशी आहे की ज्यांनी तत्वज्ञान सुलभ करून सांगितलं. पण निळोबारायांनी वेदांतातलं तत्वज्ञान सुलभ करून सांगितलंय. निळोबारायांच्या गवळणी म्हणजे दांडेकर मामा म्हणायचे, निळोबारायांच्या गवळणी म्हणजे वेद गर्भातल्या श्रुतीच आहेत, काही सामान्य नाहीत महाराज त्या. म्हणून निळोबारायांचं एक अभंग त्यांनी महाराज जीवनाचं परिवर्तन करणार अशा पद्धतीचं आहे. आमच्या स्वामींनी त्यांचा वारकरी पिंड होता, डॉक्टर बाबांना सांगतो, वारकरी पिंड त्र्यंबकेश्वरच्या स्वामींचा होता. त्यांची भावना होती की बरेच वर्ष त्यांनी निळोबारायांचा गाथा सर्व लोक पाहतात, पण त्याचा अर्थ लोकांना त्यांनी कळायला पाहिजे. मला असं वाटतं की निळोबारायांच्या गाथ्याचा अर्थ तू लिहे. म्हणून त्यांनी फार प्रेमाने आशीर्वाद दिला आणि त्यांच्या शब्दानं ते लिखाणही त्यांनी झालं. नाथ महाराजांचे 10 प्रकरण ग्रंथ आहेत.
आनंद लहरी, आनंद अनुभव, स्वात्मसुख हे सगळे ग्रंथ हे पण समाजाला कळावे, त्याचा अर्थ लिहिला पाहिजे. मग त्या ग्रंथाचे अर्थ लिहून तयार आहेत. या निळोबरायांच्या अभंगांचा अर्थ तयार व्हावा आणि तो सगळ्या समाजाला त्यांनी प्राप्त व्हावा याच्याकरिता हा तो गाथा लिहून तयार झाला. आता अशोकराव या ठिकाणी उपस्थित आहेत, सगळे निळोबरायांचे वंशज आहेत. या सगळ्या लोकांनी मिळून पिंपळनेर मध्ये अशा पद्धतीने त्याचं प्रकाशन केलं भव्य दिव्य स्वरूपामध्ये. त्या गाथ्यामध्ये लिहित असताना निळोबरायांच्या गवळणी फार कठीण आहेत. हे जे मंदिर आता उभं राहणार आहे, मंदिर बांधताना काय कष्ट असतात याची आम्हाला जाणीव आहे. संत पंढरी आता ऐकलं तुम्ही नाव. जो 30 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे, 10 एकर क्षेत्रामध्ये तो प्रकल्प उभा राहतोय. आणि ते मंदिरं तयार होत असताना काय त्रास असतो हे चांगल्यापैकी मला जाणीव आहे त्याची. म्हणून आता अशोकरावांनी तर ते त्यांच्या शैलीमध्ये सगळ्या लोकांच्या समोर सांगितलं काय त्रास होत असतो, म्हणून ते त्याच्यातून गेलेले आहेत. हे मंदिर तयार होते, त्याच्यामध्ये त्यांनी त्रास होईल, बऱ्याच त्यांनी गोष्टींना सामोरं जावं लागेल. फक्त खेडकर महाराजांनी एकच मंत्र माझा लक्षात ठेवायचा, कोण काय म्हणतो, कोण कशा पद्धतीने विचार करतो या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा नाही. जो म्हणणारा मनुष्य तो आपल्याकरता महत्वाचा आणि श्रेष्ठ नसून निळोबा आपल्याकरता श्रेष्ठ आहे. सगळ्यात महत्वाचं निळोबारांकडे पाहायचं चालत राहायचं. आपल्या मनात जर भावना चांगली असेल तर ते सगळं पूर्ण करतात. काय सांगतो कशा करिता, निळोबारांचा गाथा लिहिताना गवळणी फार कठीण आहेत. त्या गवळणीचा अर्थ लावणं तेवढं सोपं नाही. साखरे महाराजांनी गवळणीचा अर्थ लिहून छोटंसं पुस्तक त्यांनी प्रकाशित केलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी ते जरी प्रकाशित झालं असलं तरी संपूर्ण गाथा आपल्याला गवळणींचा अर्थ लिहायचा म्हणून गवळणी मागे ठेवल्या होत्या. मला काय सांगायचं, हे सगळं निळोबाराय कशी सहाय्यता करतात आणि त्यांचं कार्य कसं करून घेतात माझा अनुभव म्हणून तुमच्या समोर मी सांगतोय. आता हे कार्य तुम्ही निळोबारायांचं म्हणून हातात घेतलेलं आहे आणि निळोबारायांचे कार्य करणार आहेत. मग आता महाराजांनी सांगितलं निळोबारायांची काळजी तुकोबारांना नाही, तुकोबारा हे कार्य अशा पद्धतीने पूर्ण करून घेतील. मग त्यांना चिंताच आहे ते कार्य करण्याची. निळोबारायांच्या गवळणी मागे ठेवल्या आणि मला कशा त्याचा अर्थ आता कळेल हे मला समजत नव्हतं. मी असा नियम केला होता, ज्या अभंगाचा अर्थ मला कळणार नाही आणि अभंगाचा अर्थ कळणार नाही की त्याच जागेवरती वही पेन ठेवून द्यायचा आणि शांत राहायचं. जेव्हा अभंगाचा अर्थ माझ्या बुद्धीत प्रवेश करेल तेव्हाच लिहायला सुरुवात करायची. असं पेन ठेवून अनेक वेळेला मी झोपलेलो आहे आणि सकाळी जागा झाल्यानंतर मला अभंगाचा अर्थ आपोआप कळलेला आहे आणि अशा अर्थ त्यांनी लिहिलेले आहेत. जेव्हा गवळणी लिहायच्या होत्या त्यावेळेची गोष्ट सांगतो आणि थांबतो. एक अनुभव माझा सांगतो, माझा फार महत्वाचा अनुभव आहे. म्हणजे लिखाण करण्याकरिता एकांतात गपचूप जाऊन बसलो. वडनेर पारनेर तालुक्यात गाव आहे. दुसऱ्या मजल्यावर एक खोली आम्हाला दिली त्या सज्जनानं आणि थांबलो तिथे लिखाण करायला. गुरुजी आमच्या बरोबर एक होते. आता लिखाण करायचं, श्रीकृष्ण परमात्म्याची मूर्ती समोर ठेवली चौरंगावर आणि त्याची आता पूजा करायची आणि मग लिखाणाला सुरुवात करायची. इतके ते गृहस्थ त्यांनी फार थकलेले होते. ते मला भेटण्याकरिता कुठून ज्यांना कोणालाच आम्ही सांगितलं नाही, गपचूप लिहायला जाऊन बसलो आणि ते गृहस्थ तिथे आले, शोध घेत आले आणि आल्यानंतर म्हणले अहो म्हणलं महाराज आम्ही कोणाला सांगितलं, तुम्ही कसं काय इथं आलात? म्हणले महाराज मला रागवू नका पण मी एका विशेष गोष्टी करता आलो. म्हणले काय? मी गोवर्धनाला गेलो होतो. म्हणले गोवर्धन वृंदावनला आणि गोवर्धनातून मी गोवर्धनाचे 3 दगड आणले होते. 3 गोवर्धनाचे आणू नाहीत घरी ते, पण ते आणले होते आणि ते मी त्याच्या मूर्ती तयार करून घेतल्या 3. एक मला माझ्या घरी ठेवण्याकरिता, दुसरी मूर्ती माझ्या जावायला देण्याकरिता आणि माझ्या मनात फार भाव होता की एक मूर्ती तुम्हाला द्यायची. म्हणून त्यांनी ती आपल्याकरिता मूर्ती तयार करून आली कृष्णाची आणि आता मला कृष्णाचीच पूजा करायची होती गवळणीचं वर्णन लिहिण्याकरिता. त्याच्या आत तो कृष्ण गोवर्धनावरून आला. त्या बाबाच्या समोर मी साष्टांग प्रणिपात केला. बाबा हा कृष्ण तुम्ही आणलात. माझ्या मनात भाव होता की गवळणींचा अर्थ कसा लिहायचा, हा कृष्णच गवळणींचा अर्थ लिहिण्याकरिता आला. नंतर मला घोलेबाबांनी सांगितलं की गोवर्धनाची शिळा घरात ठेवू नये. मग सगळं लिखाण पूर्ण झाल्यानंतर, सगळं झाल्यानंतर ती गोवर्धनाची शिळा सुखरूप ती मूर्ती गोवर्धनाजवळ परत नेऊन ठेवली. पण माझ्या मनातला भाव एवढाच आहे की तो आला आणि त्याने हे करून घेतलं. तसं तुम्ही बिनधास्त राहा. तुम्ही काम चांगलं करत आहात, निस्पृह भावनेतून हे कार्य त्यांनी करत आहात. तुमच्या कार्याला त्यांनी तुकोबार आहे, निळोबार आहे, ज्ञानोबार आहे, सगळे संत त्यांनी साई आहेत. सर्वांचा आशीर्वाद. ही सगळी त्यांनी त्यांची वंशज मंडळी या ठिकाणी उभी आहेत. तुकोबारांचे नाथ महाराजांचे वंशज आलेले आहेत. आळंदीवरून हे 2 माऊली आलेले आहेत. डॉक्टर बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. ही सगळीच मंडळी त्यांनी भरभरून तुम्हाला आशीर्वाद देण्याकरिता आलेले आहेत. या सगळ्या लोकांच्या सहकार्यातून, त्यांच्या निधीतून हे काम पूर्ण होईल हे तर आहेच आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त या सगळ्या लोकांच्या आशीर्वादातून आपलं काम पूर्ण होणार आहे, हे तेवढंच महत्वाचं. पण ते आशीर्वाद देण्याकरिता या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्वांच्या आशीर्वादाने आपलं कार्य त्यांनी लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि भगवंताची कृपा प्राप्त व्हावी. या शिरूर तालुक्यामध्ये आता रामलिंगाजवळ आणि निळोबारायांच्या जयंतीचा पण सोहळा सुरू झाला. पहिल्यांदाच निळोबारायांचं मंदिर रामलिंगाच्या जवळ तयार व्हावं
याचे आज रासकर महाराज इथं आले नाहीत, खेडकर महाराजांनी त्यांचं मला सांगितलं. म्हणून रासकर महाराजांनी तिथं निळोबाऱ्यांच्या जयंतीचा कार्यक्रम त्यांनी केला आणि तिथं मंदिर त्यांनी होणार आहे. लोंढे महाराज बऱ्याच दिवसापासून तिथं निळोबाऱ्यांची सेवा करत आहेत. म्हणून अशा पंचकृषी आहे आणि त्या पंचकृषीमध्ये निळोबाऱ्यांच्या गाथ्याचं मंदिर या ठिकाणी उभं राहत आहे. म्हणून महाराजांचा हा उपक्रम अतिशय त्यांनी सुंदर असणारा उपक्रम आहे, स्तुत्य असणारा उपक्रम आहे. रामलिंगाला इथं त्यांनी त्यांचं कार्यस्थळ आहे पारनेर तालुका, शिरूर तालुका नव्हे. त्यांचा प्राकट्य जरी शिरूर तालुका आहे, तो मात्र त्रैलोक्यातल्या जीवांना उद्धारून नेण्याकरिता हा त्यातला महत्वाचा विचार आहे. पण असे श्रेष्ठ असणारे श्री संत निळोबाराय यांचं या ठिकाणी स्थान होतंय. महाराजांनी ही स्वतःची जमीन आहे त्यांची. या स्वतःच्या जमिनीमध्ये ही कोण कोणाला इथे त्यांनी देऊन स्वतःच अशा पद्धतीने हे सगळं उभं करण्याचा अट्टहास आहे. म्हणून सर्वांच्या शुभेच्छा आपल्या सगळ्यांच्या बरोबर आहेत. तुमची ही दिंडी त्यांनी उपक्रम आहे. आणि मंदिर जर पाहिलं राधाकृष्णाचं, त्याच्यामध्ये नाथ महाराज, ज्ञानोबा आहेत, तुकोबा आहेत, पाठीमागे पांडुरंगाचं ध्यान मंदिर खाली त्यांनी पाहायला मिळतं. हे सगळंचे सगळं सुंदर असणारं परमार्थाचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहिलंय आणि शुद्ध भावनेने निस्पृह भावनेतून आपण करत आहात. आपल्या सर्वांना या सगळ्या कार्याकरिता त्यांनी आमच्या कोटी कोटी शुभेच्छा. मंदिराचं निर्माण का व्हावं अशा अनेक गोष्टी करत आपण आपल्या माध्यमातून या ठिकाणी विषद केलेला आहे. मनापासून आपल्या ठिकाणी धन्यवाद. खरं तर या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देण्यासाठी एक माजी जिल्हा परिषद सदस्य आणि पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या ज्यांना संधी प्राप्त होईल अशा जिल्हा परिषदेच्या सक्षम उमेदवार स्वाती पाचनकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल नारळ अर्पण करण्यासाठी आपण समोर यायचंय. आणि जनसेवक म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतोय ते युवासेना प्रमुख आदरणीय बापूसाहेब शिंदे आपण देखील उपस्थित आहात. आपलं या ठिकाणी मनापासून स्वागत. बापूंना विनंती असेल आपण श्रीफळ वाढवण्यासाठी समोर या. बाबासाहेब गोरडे यांच्याकडनं 2100 रुपयाची देणगी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. त्यांचंही मनापासून या ठिकाणी धन्यवाद. आणि खरं तर कार्यक्रमासाठी आणि खरं तर ज्यांचे विचार आपल्याला या ठिकाणी ऐकायचे अजून 3 मान्यवर मंडळी या ठिकाणी आहेत. खरं तर यानंतर साधक हृदय हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज कदम आणि ज्यांना आपण मोठे माऊली म्हणून संबोधतोय ते आदरणीय ज्ञानेश्वर महाराज निळोबाराय महाराज यांच्या गाथ्याचा अभंगांचं जे काही शिलालेख स्वरूपामध्ये असणारं मंदिर उभारत आहे हे अत्यंत वारकरी संप्रदायामधील अत्यंत सोन्याचा दिवस म्हणायला हरकत नाही. त्याचं कारण ज्यांच्या शुभ हस्ते आज भगवान श्री निळोबाराय महाराजांच्या अभंगाच्या गाथ्याचं मंदिर होते ते असे आळंदीचे भगवान श्री ज्ञानोबा यांना अत्यंत प्रिय असणारे प्रातस्मरणीय गुरुवर्य साधक हृदय संजीवनी श्री बाबांच्या डॉक्टर बाबांच्या हस्ते या मंदिराचं अशा प्रकारचं भूमिपूजन आणि शिलालेख पूजन झालेलं आहे. त्याच्यामुळं प्रातस्मरणीय बाबांच्या हस्ते झाले याचा अर्थ ते मंदिर पूर्ण झाले अशी शंका घेण्यात काहीच कारण नाही. कारण बाबांचं जे काही असणारे जे काही संकल्प आहे कृष्णाचे होय जे आपण ते कृष्ण होय आपले अंतकरण ते संकल्पाचे अंगण ओळंगते सिद्धी सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ अशा प्रकारे बाबांचे आशीर्वाद थोर थोर सर्व महापुरुष या ठिकाणी विराजमान आहेत. जगद्गुरु श्री तुकोबारायचे वंशज, सद्गुरु श्री निळोबाराय महाराजांचे वंशज, शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराजांचे वंशज आणि सर्व आळंदीतील सर्व महापुरुष या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी विराजमान आहेत. आमचे गुरुबंधू आदरणीय वंदनीय श्री संतोषजी महाराज यांना या कार्यासाठी श्री निळोबाराय महाराजांनी श्री ज्ञानोबाराय सद्गुरु जोग महाराजांनी उदंड आयुष्य आरोग्य आणि अशा प्रकारे सर्व तन मन धनाने आपण सर्वांनी या महान कार्यासाठी जसं राम सेतूसाठी खारोत्यांनी मदत केली होती तसं सर्वांनी आपण या कार्यासाठी आपलं सर्वस्व समर्पित करून हे जे काही निळोबारायचं मंदिर म्हणजे फक्त संतोषजी महाराजांचंच आहे असं नाही, सर्व या वारकऱ्यांचं असणारं हे मंदिर आहे. त्यासाठी आपण सर्वांनी काय करावं, योगदान करावं. पूर्णत्वाला जाऊन आपण या सर्व हृदय हरिभक्तीपरायण नारायण महाराज जाधव खरं तर ज्यांना आपण डॉक्टर बाबा म्हणून या ठिकाणी संबोधतोय त्या आदरणीय बाबांना विनंती महाराज माशेरे महाराजांना विनंती असेल आपण सगळ्यांचा आभार या ठिकाणी व्यक्त करायचे आणि प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची. वैराग्य रागरसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी वारकरी संप्रदायाचे परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा आणि आज जो या ठिकाणी श्री संत श्रेष्ठ निळोबारायांचं गाथे अद्भुत असीम अपूर्व अहितुकी अशा अनुग्रहामुळं किंवा भगवत अनुकंपेमुळं आज एक इतिहास वारकरी संप्रदायाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचं पर्व की जे वारकरी संप्रदायातले प्रमाणभूत मानले जाणारे आता संतांचे या दर्शने या ठिकाणी उपस्थित असणारे
सर्व संत सज्जन, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्रातली सर्व महान व्यक्तिमत्व आणि विशेष आशीर्वादासाठी उपस्थित असणारे जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी शांती ब्रह्मनाथ महाराज आणि या ठिकाणी उपस्थित असणारे जे काही जगद्गुरु तुकोबारायांचे वंशज नाथ महाराज आदी संत प्रभृती या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांच्या अंतकरणात हा जो संकल्प आहे ह्या मंदिराच्या निर्माण संबंधाने तो करण्यासाठी भगवान पांडुरंग परमात्मा आपल्याला सर्वांगाने या ठिकाणी सहाय्य करतील. हे सूत्रसंचालकापासून आतापर्यंत केलेल्या महानुभाव ते राजकीय क्षेत्रातले असो, सूत्रसंचालनच असं करतात की हे प्रदर्शक आहेत की काय असं वाटतं. त्यामुळं या ठिकाणी आम्हाला वक्तव्याचं कोणतंही अंग नाही आणि त्याच्याबद्दलचं काही शब्द समूहही आम्हाला आमच्या डोळ्यापुढे येत नाही. एवढं मात्र म्हणता येईल की या ठिकाणी आमचे गुरुवर्य मिसाळ महाराज पण आहेत. सगळेच संत जणू काही एकच संकल्प की या मंदिराचं निर्माण व्हावं. म्हणजे याचा अर्थ हे संत एकनाथ महाराजांच्या नावाने ही जी विद्यालय आहे तर हे विद्यालय पुण्य उभे राहावं आता संतांच्या या कारणे हे एकनाथ विद्यालय हो विश्वविद्यालय ह्या सगळ्या विश्वाचं मार्गदर्शन केंद्र या ठिकाणी व्हावं म्हणून आमचे बंधुवर्य हरिभक्तीपरायण परमप्रेमास्पद संतोषजी महाराज यांना या ठिकाणी निळोबारायांनी जणू माध्यम केलेलं आहे आणि त्यासाठी ह्या माध्यमाला मनोबल, बुद्धिबल, आत्मबल आणि शारीरबल, दीर्घ आयुरारोग्य प्राप्त होऊन या ठिकाणी हे कार्य काही साधारण प्रकारचं आहे असं नाही, तरी सुद्धा हे त्यांना सुगम व्हावं म्हणून या ठिकाणी केवळ तुकोबारायांच्या किंवा नाथ महाराजांचे वंशजच या ठिकाणी उपस्थित आहेत असं नाही, किंवा आमचे गुरुवाले मिसाळ महाराज आदी संत माशेरे महाराज हे उपस्थित आहे असं नाही. त्यांचा अंतरात्मा या कार्यासाठी एक प्रकारचं ज्याला आपण म्हणतो ज्ञानाचंही वंशजत्व आहे, या ठिकाणी मांसाचंही वंशजत्व आहे. त्या दोन्हींचं एकत्रीकरण होऊन सर्व समाज पुरुषाच्या अंतःकरणामध्ये लवकरात लवकर प्रेरणा उत्पन्न होऊन हे कार्य पूर्णपणे निर्विघ्नपणे पार पडावं अशी माऊलींच्या सत्तेतून या ठिकाणी भगवान संत सम्राट माऊलींच्या चरणी प्रार्थना करू. संतु सर्वे संतु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. सर्वजण सुखी असोत, सर्वांना आरोग्य प्राप्त हो, आयुष्य प्राप्त हो आणि चांगल्या गोष्टी पाहायला ऐकायला मिळत आणि कोणाच्याही जीवनामध्ये दुःख न हो, निर्वेद अशा प्रकारची निरंकुश तृप्ती प्राप्त होण्यासाठी जगद्गुरु संत श्रेष्ठ निळोबारायांनी जो गाथेच्या रूपाने उद्घोष केलेला आहे, संपूर्ण वेदाचं तात्पर्य सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी आमचे बंधुवर्य सावंत साहेब देखील त्यांनी किती तळमळीनं आपले विचार आणि कार्याचे अनुभव व्यक्त केले. अशाच प्रकारचं हे सर्व निळोबारायांचा हा प्रांत आहे आणि या प्रांतामधूनच संपूर्ण विश्वाला एक प्रकारचं ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्तीचं मार्गदर्शन जे आहे ते या अभंगातून होत आहे. आणि त्याचबरोबर जसे हे या ठिकाणी शिल्प निर्माण होत आहे त्याचप्रमाणे त्यांची वाङ्मयीन कृती जी गाथा, त्या गाथेचा अर्थाचा प्रचार आणि प्रसार होण्याची आवश्यकता आहे. निरंकुश तृप्तीला प्राप्त होईल आणि त्यांना एक प्रकारचं त्याला आनंदाची डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाची ह्या विश्वाचा असणारा सर्व धुरंधर असं नेतृत्व करणाऱ्यापासून तुलीत समोर भाकरी भाजणारी बाई ह्या सर्वांना आनंदाचं, परमानंदाची, परमशांतीची प्राप्ती व्हावी अशा प्रकारची जीवन जगण्याची शैली या गाथेमध्ये सांगितलेली आहे. आणि ती देखील तुम्हाला आम्हाला सर्वांना आत्मसात व्हावी आणि मरणाच्या एक अव्यवहित पूर्वक्षणी आपल्याला धन्य निळोबार आहे आणि धन्य निळोबारायांचं हे मंदिर हे असं आपल्याला एक ज्याला आनंद आहे त्या आनंदाचा क्षण आपल्याला अनुभवायला मिळावा यासाठी पुन्हा माऊलींच्या चरणी प्रार्थना करून या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर सोनूबाई आणि आर्किटेक्ट सोमपुरा या दोघांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय.
सगळ्याच मंडळींना विनंती असेल, आपण या दोनही कॉन्ट्रॅक्टर आणि आर्किटेक्ट या दोघांनाही सन्मानित आपण या ठिकाणी करायचंय. आपण उपस्थित मान्यवरांचं या ठिकाणी आभार व्यक्त करायचे. 1-2 मिनिटं सन्मान होतोय. आपण सर्वजण या दोन्ही मंडळींसाठी जोरात टाळ्या वाजवूया, कारण काम करणारी ही 2 माणसं आहेत. सावंत साहेबांनी काही सूचना माझ्या कानातही सांगितल्या, भाषणातही ते त्या ठिकाणी बोलले. साहेब, एक 5 ते 6 वर्षापूर्वी या ट्रस्टची निर्मिती माझ्या घरी झाली. आम्ही सगळे मंडळी, संतोष महाराज आणि त्यांचे सर्व सवंगडी, आम्ही एकत्रित बसून ही संस्था उभी करण्याचा संकल्प त्या ठिकाणी केला. आणि तेव्हापासून शिरूर तालुक्यातले सगळे तरुण कीर्तनकार, ज्येष्ठ कीर्तनकार एकत्रित येऊन संतोष महाराजांच्या पाठीशी अगदी भक्कमपणे उभे आहेत. लोकांना वाटत असेल महाराजांचं जमतं की नाही, पण शिरूर तालुक्यातले सगळ्या कीर्तनकारांचं एकमेकाशी जमतं, काळजी करू नका, हे महत्वाचं आहे. आणि म्हणून 2020 पासून महाराजांच्या बरोबर आम्ही आहोत आणि महाराजांनी आमच्यावरती फार मोठी जबाबदारी त्या ठिकाणी टाकलेली आहे. निगडे महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलं, आम्ही आज कोणती रक्कम जाहीर करणार नाही, तर या पुढे जोपर्यंत मंदिराचा कळस पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रत्येक कीर्तनामध्ये या मंदिराचा उल्लेख करून आम्ही आमच्या हातामध्ये 1ही रुपया घेणार नाही. लोकांना सांगणार, इथं या, मंदिर पहा, काम चाललेलं पहा आणि इथं येऊन ट्रस्टची लिगली पावती घ्या आणि इथेच पैसे द्या. आम्ही कोणाच्या पैशाला हात लावणार नाही, पण प्रत्येक कीर्तनामध्ये जाऊन उल्लेख करून लोकांना प्रोत्साहित केलं पाहिजे, लोकांना सांगितलं पाहिजे. कारण निळोबाराय हे शिरूर तालुक्यामध्ये जन्माला आलेले संत आहेत. संत कान्होराज महाराज पाठक हे शिरूर तालुक्याला मिळालेलं वैभव आहे. मग ही संतांची प्रचार प्रसार करण्याची जबाबदारी आमच्या सगळ्या तरुण कीर्तनकारांवरती आहे. आणि संतोष महाराजांनी जे कार्य आपण सगळ्या ट्रस्टने आणि सगळ्या मंडळींनी, पंचक्रोशीने जे कार्य हातात घेतलंय ते कार्य पूर्णत्वाला गेल्याशिवाय राहणार नाही. कारण आशीर्वाद एवढ्या दिग्गज मंडळींचा या ठिकाणी आहेत. ही सगळी माणसं साधक आहेत, ही सगळी माणसं मोठी आहेत. सध्या महाराष्ट्रामध्ये फॅड निघाले, मोठे कीर्तनकार ज्यांचं पाकिट मोठं मग ते मोठे कीर्तनकार. ते नाहीये. संप्रदाय सांगतो मोठे कीर्तनकार कोण असतील तर यांचे आशीर्वाद आम्हाला मिळणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही यांना मोठं म्हणतोय. नक्कीच बाबा, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादातून भव्य दिव्य काही कोटी रुपयाचं बजेट या ठिकाणी आहे आणि ते आम्ही पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं निळोबारांच्या साक्षीने आम्ही या ठिकाणी शब्द देतो. आजपर्यंत निळोबारांची ट्रस्ट सावंत साहेबांपासून तुमचे सगळे मंडळी आमच्या पाठीशी उभी आहेत आणि याही पुढे त्या ठिकाणी आमच्या पाठीची सगळी मंडळी उभी राहतील. राजकीय क्षेत्रातले बरेच मंडळी उपस्थित आहेत. ताई सत्तेत आहेत, सावंत साहेब सत्तेत आहेत. त्यामुळे तुमची मदत आम्हाला भावी काळात या ठिकाणी सावंत साहेबांनी सांगितलं, जिथं जिथं लागेल तिथं आम्हाला तुम्ही मदत करणार आहात, यातील मात्र शंका नाही. आदरणीय हरिभक्तीपरायण संतोष महाराज खेडकर आणि ही ट्रस्ट, ही संस्था या ठिकाणी, या संस्थेच्या वतीनं आपल्या सर्वांचे मनापासून मनापर्यंत या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आदरणीय संतोष भाऊ जंजाळ आणि संदीप भाऊ सोनवणे यांनी स्वागत आणि सर्वांचा नामोल्लेख केलेला आहे. कोणाचा चुकून नामोल्लेख राहिला असेल तर मी सर्वांची ट्रस्टच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. आणि कळस बसवेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. प्रत्येक जण हातभार लावून हे सुंदर मंदिर या ठिकाणी उभं करू, अशा प्रकारचा संकल्प निळोबारायांच्या चरणी, महागणपती बाप्पांच्या चरणी आणि पांडुरंगाच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. आणि कोणीही महाप्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही. या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिला, त्याबद्दल मी आपणा सर्वांचा विनम्रपूर्वक आदर करतो. आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला अशा प्रकारची सूचना करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. रामकृष्ण हरी. पुण्य श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम की जय.